मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत मूर्खांची यादी ही अकबर आणि बिरबलची गोष्ट. अकबरला घोडेसवारी आवडत असे. त्याला आवडणाऱ्या घोड्यांच्या पालनपोषणासाठी तो पाहिजे ती किंमत देत असे. दूरदूरचे व दुसऱ्या देशातील व्यापारी आपल्या सुंदर व बलवान घोड्यांबरोबर राजदरबारात भेट देत असे. स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी निवडलेल्या घोड्यांसाठी महाराज चांगली रक्कम मोजत असे. तो आपल्या लढाऊ सैन्यासाठी देखील घोडे घेत असे, परंतु ते सर्व त्याच्या आवडीचे नव्हते. घोड्यांचे व्यापारी राजदरबारातील किफायतशीर व्यापारामुळे संतुष्ट होते. एके दिवशी घोड्यांचा एक व्यापारी काही उदार पैसे मागत होता. तो व्यापारी नवीन होता व इतर सर्व व्यापाऱ्यांच्या समुदायात अनोळखी होता. त्यांनी 2 अतिशय सुंदर व बलवान घोडे अकबरला विकले आणि बोलला, माझ्याकडे अशा सारख्या वंशाचे 100 पेक्षा जास्त घोडे आहेत. फक्त या घोड्यांच्या रकमेची अर्धी किंमत मला आधी द्यावी. अकबरने खजिनदाराला आज्ञा दिली की या नवीन व्यापाऱ्याला तो मागेल तेवढी रक्कम त्याला द्यावी. तो खजिनदार त्या व्यापाऱ्याला पैसे देण्यासाठी आपल्या कार्यालयात घेऊन गेला. अकबर इतकी मोठी रक्कम त्या व्यापाऱ्याला आधीच देत आहे हे कोणालाही आवडले नाही, परंतु दरबारातील कोणीही व्यक्ती यावर काहीही बोलत नव्हते. सर्वांनी बिरबलला या विषयात लक्ष घालावे असे सांगितले. बिरबल सुद्धा या पैशाच्या देण्याने समाधानी नव्हता. तो अकबरला बोलला, काल तुम्ही मला राज्यातील मूर्खांची यादी बनवायला सांगितले होते. माफी असावी, परंतु या यादीत अव्वल स्थानावर तुमचे नाव आहे. सर्व दरबाऱ्यांसमोर व इतर लोकांसमोर बिरबलने अकबरचा अपमान केला. त्यामुळे अकबरचा चेहरा रागाने लाल झाला व तो चिडला. मला मूर्ख म्हणण्याची तुझी हिंमत कशी झाली? अकबर बिरबलला ओरडत म्हणाला. क्षमा असावी महाराज, बिरबल बोलला. त्यांनी आपले डोके अकबरसमोर टेकवले व बोलला, तुम्ही माझे डोके कापा जर तुम्हाला असे वाटत असेल की मी चुकीचे बोलत आहे. अकबरने आपल्या उजवा हात वर करून त्याचे पहिले बोट बिरबलकडे केले. हे बघून दरबारात उपस्थित असलेल्या सर्व दरबाऱ्यांनी आपला श्वास रोखून धरला व त्यांना वाटले की महाराज आता बिरबलचे डोके कापणार. महाराजांना मूर्ख बोलण्याचे धाडस कोणीही केले नव्हते, परंतु अकबरने बिरबलच्या खांद्यावर आपला हात ठेवला. त्याला बिरबलच्या बोलण्याचे कारण जाणून घ्यायचे होते. बिरबलला हे समजले व तो बोलला, तुम्ही माझ्या मूर्खाच्या यादीत अव्वल स्थान प्राप्त केले आहे, कारण तुम्ही त्या नव्या व्यापाऱ्याला मोठी रक्कम देण्याची आज्ञा केली होती व त्या नव्या व्यापाऱ्याची ओळख आपण पडताळून देखील बघितली नव्हती. तो तुम्हाला फसवत होता. तो पुन्हा येथे येणार नाही. कदाचित तो दुसऱ्या एका राज्यात स्थानिक होईल व त्याला शोधणे अवघड होऊन जाईल. असा काहीही करार करण्यापूर्वी आपण त्या व्यक्तीला ओळखणे आवश्यक आहे. त्या माणसाने आपल्याला फक्त 2च घोडे विकले आणि तुम्ही त्याच्या मोहात पडले व त्याला खूप मोठी रक्कम द्यायला तयार झाले. हेच कारण आहे की त्यामुळे मी तुम्हाला मूर्खाच्या यादीत अव्वल स्थान दिले. लवकर खजिनदाराकडे जा व त्या नवीन व्यापाऱ्याला पैसे देण्याचे थांबवा. अकबरने आदेश दिला. दरबारी पळाले व खजिनदाराला महाराजांचा आदेश सांगितला. आता मी तुमचे नाव मूर्खाच्या यादीत टाकणार नाही, बिरबल बोलला. अकबरने काही वेळ बिरबलकडे बघितले व त्यानंतर दरबारातील लोकांकडे टक लावून बघितले व हसायला सुरुवात केली. सर्व लोकांना मुक्त झाल्यासारखे वाटू लागले, कारण अकबरला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती. त्याने बिरबलची स्तुती केली